Hello students. Now we are going to see that is after seeing the ringworm, that is the protozoal diseases. In that, first one is called as the amoebiasis. Okay, so which is also called as the amoebiasis, refers to infection caused by the, that is a protozoan called as the Entamoeba histolytica. Okay, so it is the protozoan which is the Entamoeba histolytica. Okay, the causative agent is the Entamoeba histolytica. तर लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे तुम्हाला हे नीटसाठी. तर आता हे लक्षात आलं तुम्हाला हे पॉझिटिव्ह एजंट आहे म्हणून. आता त्याच्यानंतर हे ट्रान्समिशन कसं होतात, ठीक आहे. सो इट इज ट्रान्समिटेड बाय द फिको ओरल रूट. ठीक आहे, हे जे काही फॉर्म आहे दॅट इज द फिको ओरल रूट असणार आहे. अँड इट ऑल्सो ट्रान्समिटेड इनडायरेक्टली टू द कॉन्टॅक्ट विथ द डर्टी हँड्स object as well as a anal oral route. Okay, transmission of this amoebiasis is through the, असं म्हणून fico oral route म्हणा, with by the dirty hands or object म्हणा, and also by the anal route contact. ठीक आहे, तर हे मेन ट्रान्समिशन आहे, तो मोड ऑफ ट्रान्समिशन आहे. अँड ऑल्सो ट्रान्समिटेड थ्रू द कंटॅमिनेटेड फूड अँड द वॉटर असणार आहे, मेन आहे हे. ओके, अँड देन द दिस इन्फेक्शन, the amoebiasis disease is spread through the ejection of a cyst form of a parasite. ठीक आहे, की सिस्ट जे आहे त्या एक प्रकारचे सेल आहे. सिस्ट आम्ही जे काही काय म्हणते ते सेलला जे काही प्रेझेंट असणार त्याला सिस्ट असं जे काही फॉर्म दिले त्यांनी इथं. तर आता त्याचं पॉझिटिव्ह जे स्प्रेड आहे तो कोण आहे म्हणतात, कोणतं पॅरासाइट म्हणतात, ते सिस्ट आहे, हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. तर एनी नॉन एन्सिस्टेड अमिबा, ठीक आहे, तुम्ही अमिबा नॉर्मली स्ट्रक्चर बघितलं असेल. आता जस्ट इमॅजिन करा त्या अमिबाला काय झालं की असं फॉर्म असलेलं अमिबाला काय झालं, एक प्रकारचं सिस्ट जे आहे ते एक कवरिंग जे आहे, एक सेल वॉल जे आहे फॉर्मेशन झालं. ठीक आहे, आता नॉन सिस्ट म्हणजे काय, त्याचं जे काही फॉर्म आहे तो नाही आहे. ओके, नॉन सिस्ट अमिबा और त्याला ट्रोपोझाइट, हे इम्पॉर्टंट तुम्हाला की ट्रोपोझाइट म्हणा, डाय क्विकली आफ्टर लिव्हिंग द बॉडी. ठीक आहे, म्हणजे काय झालं, बॉडीमध्ये असताना त्याला काय होतं, ट्रोपोझॉइड्स होतं. बॉडीमध्ये जेव्हा त्यांनी बाहेर यायला लागले त्यावेळेस ते काय झालं की दॅट हॅज बीन डाईड हिअर, दॅट ट्रोपोझाइट हॅज बीन डाईड हिअर. सो वी कॉल इट ॲज अ नॉन एन्सिस्टेड अमिबा. मी मग काय म्हणते, एक प्रकार सेल आहे, त्या सेलला एक कव्हरिंग आहे, एक कॅप्सूल आहे. ठीक आहे, आता ते कॅप्सूल असेल तर त्याला काय म्हणायचं, सो इट इज कॉल्ड ॲज अ सिस्ट. ठीक आहे, आणि त्याला कॅप्सूल नसल्यावर काय म्हणायचं, नॉन एन्सिस्टेड म्हणायचं, आणि कॅप्सूल असल्यावर काय म्हणायचं, एन्सिस्टेड म्हणायचं. ठीक आहे, आता काय म्हटलं आहे मी, थ्रू द इजेशन ऑफ अ सिस्ट फॉर्म ऑफ अ पॅरासाइट. इन्फेक्शन कधी होणार, सिस्ट असल्यावर. आता तो बाहेर गेल्यानंतर काय झालं, नॉन एन्सिस्टेड झालं. ठीक आहे, तर एक प्रकारचे कॅप्सूल जे आहे तिथं नाही आहे, ते ट्रोपोसाइटच आहे. quickly after leaving the body and they are really the new source of a new infection झालं. ओके, म्हणून काय झालं की ह्या पॅराग्राफमध्ये जास्तीत जास्त जे आहे पॉझिटिव्ह एजंट एंटामिबा हिस्टोलायटिका झालं, आणि मोड ऑफ अ ट्रान्समिशन कसं असतं एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हे जे काही तुम्हाला कन्फ्युजन होत असतील तर ते मी तुम्हाला एक डायग्राम सेंड करते, त्या डायग्राममध्ये तुम्हाला क्लिअर होणार, किंवा आपल्या पुस्तकमध्ये खूप छान डायग्राम दिलेलं आहे त्याचं लाईफ सायकल ऑफ एंटामिबा हिस्टोलायटिका, त्याच्यामध्ये त्याचे सिस्ट आणि एन्सिस्टेड फॉर्म दिलेला आहे ते तुम्हाला कळणारच आहे. ठीक आहे, अजून पुन्हा तुम्हाला एक्सप्लेन करते. गॅस्ट्रो इंटेस्टायनल इन्फेक्शन ऑफ अमिबा मे ऑर मे नॉट बी, दॅट इज द सिम्प्टोमॅटिक हिअर. म्हणजे हे जे अमिबायसिस आहे ना, त्या अमिबायसमध्ये इन्फेक्शन गॅस म्हणजे स्टमक पास करून जे आहे इंटेस्टाईनपर्यंत जे जातात, का म्हणतात कंटॅमिनेशन थ्रू द फूड आणि वॉटर असणारे, डेफिनेटली इट हॅज टू पास थ्रू द स्टमक अँड देन एंटर इट द इंटेस्टाईन असायला पाहिजे. मग आता तो कधीकधी सिम्पटम्स पण दाखवतात, कधीकधी म्हणजे सिम्पटम्स पण नसतात, म्हणून त्याने काय म्हणतात, मे ऑर मे नॉट बी अ सिम्प्टोमॅटिक असणार आहे. अँड कॅन रिमेन लॅटेंट इन द इन्फेक्टेड पर्सन फॉर अ सेव्हरल इयर्स. आता इन्फेक्शन नाही दाखवलं तर काय होणार आहे की तिथंच राहणार आहे, भरपूर वर्ष त्या पोटातच राहणार आहे, किंवा तो इंटेस्टाईनमध्येच राहणारे आहेत. ठीक आहे, वर्ल्ड वाईडमध्ये एस्टिमेट केलं तर की डेथ एवढं झालं तर की 70,000 डेथ जे आहे ह्या डिसीज थ्रू झालेले आहेत. प्रिकॉशन घेतलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे,
किंवा सिरियसमध्ये एंटर केले की डेफिनेटली दॅट विल लीड टू द डेथ हियर. ठीक आहे. आफ्टर सीइंग द mode of a transmission, now let us see the symptoms here. So they are from the mild diarrhea to the dysentery असतात. ठीक आहे. म्हणजे इथं अमिबॉयसिसमध्ये काय झालं, डिसेंट्री मेन आहे. डायरिया टू द डिसेंट्री विथ द ब्लड अँड म्युकस इन द स्टोल. अनवॉन्टेड जे वेस्ट मटेरियल आहे बॉडीपासून एलिमिनेट व्हायला लागले थ्रू द ॲनस, त्यावेळेस जे आहे तो स्टूलमध्ये हे जे अमिबॉयस डिसीज जे आहे सिम्पटम्स कसं दाखवतात, डिसेंट्रीमध्ये असं असतात. सिव्हिअर अमिबॉयसिस इन्फेक्शन्स कॉजेस अ अमिबॉइक डिसेंट्री ऑर द अमिबॉइक क्लॉटिसिस. ओके, इट इज दी क्लॉटिस्ट. ओके, क्लॉटिस्ट अमिबॉइक क्लॉटिस्ट असणार आहे. म्हणजे सिव्हिअर झालं तर त्या सिव्हिअरमध्ये काय झालं, इन्फेक्शन एवढं स्प्रेड झालं इंटेस्टाईनमध्ये दॅट हॅज बीन पासिंग द ब्लड. तो एक जे कन्वर्जन होणार इथे. इफ द पॅरासाइट रिचेस द ब्लड स्ट्रीम इट कॅन स्प्रेड थ्रू द बॉडी. म्हणजे आता इंटेस्टाईनमध्येच आहे, अजून ब्लडपर्यंत गेलेलं नाही आहे. तर लक्षात ठेवा, अजून आम्ही बॉडी वॉलचं पास केलेलं नाही आहे, ब्लड वेसलपर्यंत गेले नाही. का म्हणतं, तुम्हाला माहितीच आहे इंटेस्टाइनल लेयर आम्ही बघितलेलं आहे. सिरोसा, मस्क्युलॅरिस, सबमस्क्युलॅरिस, म्युकोसा, हे सगळे लेयर बघितलेलं आहे. मग आता लेयर्स कुठं आहे, त्या लेयरमध्ये ब्लड वेसल्स कुठं आहे, तुम्हाला हे सगळे एक्सप्लेन झालेले. मग आता सपोज हे पॅरासाईट ब्लड स्ट्रीमपर्यंत गेलं, मग ब्लड स्ट्रीमपर्यंत गेलं म्हणजे ब्लड वेसल थ्रूच ते जायला पाहिजे ना. ओके, इट कॅन स्प्रेड थ्रू द बॉडी मोस्ट फ्रिक्वेंटली एंडिंग अप इन द लिव्हर. ब्लडमध्ये एंटर केले की कुठं एंड होणार, त्यांचं लिव्हरमध्ये एंड होणार, विच कॉजेस अमिबॉइक लिव्हर अबॅस्कसिस. ओके, सो इट इज दी अबॅसिसिस. ओके, म्हणजे सिरियस झालं. ओके, द पर्सन मे लीड टू द डेथ ऑल्सो हियर. So such an infection is going to be occurred in the disease called as the amoebiasis, when it is going to pass through the blood vessels where it has entered into the bloodstream here. Or when no symptoms are seen, the infected individual is a carrier. Definitely carrier असणार आहे. He is able to spread the parasite to the other through the poor hygienic practices here. ठीक आहे. तर त्या सिम्पटम्समध्ये त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितले, इट इज द diarrhea to the dysentery with the blood and the mucus in the stool. This is the most important symptom of that disease, amoebiasis. Okay, आता प्रिकॉशन्स किंवा प्रिव्हेन्शन्स काय असतात. ओके, अराउंड वॉश हँड थरोली विथ अ सोप अँड अ हॉट रनिंग वॉटर फॉर ॲटलीस्ट 10 minutes. तर तुम्हाला माहितीच आहे, आफ्टर युझिंग अ टॉयलेट और चेंजिंग अ बेबीज डायपर अँड बिफोर हँडलिंग अ फूड हियर. क्लीन bathrooms and toilet often. पे पर्टिक्युलर अटेन्शन टू द टॉयलेट सीट्स अँड द टॅप्स हियर. सगळे जे आहे वॉशेबल जे आहे, किती हायजिनिक आम्ही मेंटेन करतो ना, तेवढं आम्ही त्या डिसीजला प्रिकॉशन म्हणून घेऊ शकतो किंवा त्याला प्रिव्हेंट करू शकतो, म्हणून त्याला प्रिव्हेन्शन्स आहे तिथे. अवॉइड रॉ मटेरियल्स अवॉइड रॉ व्हेजिटेबल्स ग्रोईंग युझिंग अ ह्युमन फिकस ॲज अ फर्टिलायझर. बरोबर आहे ना, की व्हेजिटेबल ग्रो व्हायला लागले, कुठं ग्रो व्हायला लागले, ह्युमन अनवॉन्टेड वेस्ट मटेरियलमध्ये ॲज अ फर्टिलायझर यूज करायला लागलेत. व्हेरी बॅड इट इज टोटली. ड्रिंक अ बॉइल्ड वॉटर. अवॉइड इटिंग अनहायझिनिकली प्रिपेर्ड फूड. ओके, जे काही रोड साईडला अनहेल्दी एन्व्हायरमेंट आहे, हायझिनिक नाही आहे, तिथं फूड प्रिपेरिंग व्हायला लागले, तर तो खायचं आहे आपल्याला, असं पण करायचं नाही. हायजीन कुठं आहे तिथं मेंटेन केलं जातं, तिथं जे आहे त्या फूड जे आहे आपल्याला घ्यायचं आहे. Good sanitary practices as well as a responsible sewage disposal or a treatment here. Definitely, as a good citizen, so we should maintain a good practices as to the dispose the unwanted waste material in a proper manner here. Okay, are necessary for the prevention of a entamoeba histolytica infection on an endemic level here. Okay, so which is spreading within the locality where it is going to be occurred for the particular amoebiasis here. Entamoeba histolytica cysts are usually resistant to the chlorinations. Therefore, sedimentations and the filtration of water supplies are necessary to reduce the incident of infections here. काय म्हणतात की जे हे सिस्ट आहे ना, हे सिस्ट कॅपॅसिटी असं झालं की तो मल्टिप्लिकेशन होणार, एक असेल तर 2 होणार, 2 असेल तर 4 होणार. Okay, usually resistant to the chlorination, therefore sedimentations and the filtration of a water supply are necessary. म्हणजे जे काही फिल्ट्रेशन सेडिमेंटेशन जे वॉटर प्युरिफिकेशनमध्ये यूज करतात ना मेकॅनिझम, त्या मेकॅनिझम इम्पॉर्टंट आहे. का म्हणत तर आम्ही रिड्यूस करू शकतो ह्या इन्फेक्शन
न होण्यासाठी त्यासाठी काय पाहिजे इथं सेडिमेंटेशन आणि फिल्ट्रेशन्स ऑफ दॅट वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय की वॉटर इज द मेन सोर्स. We don't know whether water is coming from which source it is, from which type of a source it is coming from where it is going to be passing through here, whether it has been filtered or not. So we are not knowing, we are unknown that. Okay, but the maintenance of this water purification is, it should be done in a proper manner here to avoid such a infectious disease here. ओके, म्हणून काय करायला पाहिजे, सेडिमेंटेशन आणि फिल्ट्रेशन ऑफ वॉटर सप्लाय केलं तर तो इन्फेक्शन आम्ही कमी होतात तिथे. ठीक आहे, हे काय होतं आपलं अमिबॉयसिसचं, त्याचं मोड ऑफ ट्रान्समिशन काय, सिम्पटम्स काय आणि प्रिकॉशन्स काय असतात हे महत्त्वाचं आहे. आणि डिसेंट्री आहे म्हणत तर डेफिनेटली डॉक्टरकडे गेल्यानंतर ते अँटीबायोटिक आपल्याला देणार येते. तर ते होतं आपलं की काय ट्रीटमेंट असणार आहे. ठीक आहे, ट्रीटमेंटचं एवढं काही तुम्ही डायग्नोसिस किंवा ट्रीटमेंटचं एवढं टेन्शन घेऊ नका. मेन डिसीज हे का बरं होतात आणि त्याला प्रिकॉशन्स ॲज दे आर द कम्युनिकेबल डिसीजेस. कम्युनिकेबल डिसीज असेल तर त्याला प्रिकॉशन्स महत्त्वाचं आहे रादर दॅन द टेकिंग दॅट इज अँटीबायोटिक किंवा ट्रीटमेंट, की ते होण्याचा अगोदरच आम्ही प्रिकॉशन्स घेतले तर ते डिसीज होणार नाही आहे. म्हणून इथं जास्तीत जास्त कम्युनिकेबल डिसीजमध्ये आपल्या सिलेबसमध्ये डायग्नोसिस आणि ट्रीटमेंटचं त्यांनी जास्तीत जे आहे त्याच्यावर फोकस न करतं प्रिकॉशन्स आणि प्रिव्हेन्शनवरती फोकस केलेले आहेत. ठीक आहे, तो इम्पॉर्टंट आहे. ॲज ॲप्लिकेबल लेवल क्वेश्चन्समध्ये हेच तुम्हाला इम्पॉर्टंट असतं. ठीक आहे, मग आता ते हे डायग्राम दिलेलं आहे, इम्पॉर्टंट आहे बघा. फूड वॅक्यूल, न्यूक्लियस, प्लाझ्मा लिम्मा अँड दॅट इज द सिडोपोडियम हिअर. क्लिअर झालं. ठीक आहे, आता नेक्स्ट डायग्राममध्ये तुम्हाला एक्सप्लेन करते मी, तो म्हणजे तुम्हाला क्लिअर होणार. हे होतं प्रोटोझोनल डिसीज, दॅट इज द एंटामिबा हिस्टोलायटिका कॉझिटिव्ह एजंट अँड द डिसीज इज द अमिबॉयसिस. थँक्यू.